हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इंद्राने राणीला इथे मंदिरामध्ये आणलेलं असतं, तर त्याच नंतर आता दोघेही जण दर्शनासाठी आतमध्ये जातात. तर आता जात असतानाच इंद्राने लगेचच राणीचा हात पकडलेला आहे आणि ते पुढे जाऊन आता देवी आईचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर इथे राणीला आता तिथे गेल्यानंतर मंदिरातली घंटा वाजवायची असते, पण राणीचा तिथे हात पुरत नसतो. म्हणून लगेचच इंद्र राणीकडे पाहतो आणि तिला लगेचच उचलून घेऊन राणीला इथे घंटा वाजवण्यासाठी मदत करतो. इंद्राने ज्यावेळी राणीला उचलना त्यावेळी राणी प्रचंड खुश झालेली असते. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की चल राणी वाजव आता. तर आता राणीने इथे घंटा वाजवली आहे आणि त्याच नंतर आता घंटा वाजवल्यानंतर दोघेही एकमेकांकडे थोडा वेळ तसेच पाहत राहतात आणि त्यानंतर आता पुन्हा इकडे इंद्रा तिला खाली उतरवतो आणि देवी आई समोर हात जोडून दोघेही जण नमस्कार करतात. इकडे राणी इंद्रासाठी मनोभावे पूजा करत असते. मनोभावे तिने इंद्रासाठी काहीतरी देवी आईकडे प्रार्थना केलेली असते आणि इकडे इंद्राने देखील राणीच्या आनंदासाठी देवी आईकडे काहीतरी मागितलेलं आहे. तर आता इथे दोघेही जण एकमेकांसाठी आनंद मागत असतात आणि इथे तिथले जे पुजारी आहेत ना ते लगेचच इंद्रा आणि राणीला दोघांनाही प्रसाद देतात. त्यानंतर इंद्रा लगेचच प्रसाद घेतो आणि अर्धा जो काही प्रसाद आहे ना तो लगेचच राणीच्या हातात ठेवतो. राणी लगेचच त्याचा उष्टा प्रसाद खाऊन घेते आणि आता इंद्राकडे पाहून एक स्माईल देते. तर त्यानंतर आता गुरुजी त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आणि त्याच नंतर आता दोघेही जण पाया पडून इथून बाहेर पडतात. आणि त्याचनंतर आता इकडे हा जो विक्रांत आहे ना फॅक्टरीमध्ये, तिथे कामगारांना सांगत असतो की तुम्ही बोलत होतात ना त्या घोषणा द्या बरं आता. तर आता इथे कामगार जे आहे ते लिलावाचा प्रस्ताव ऐकूनच इथे स्तब्ध झालेले असतात, कारण त्यांना कळत नसतं की काय करावं. ह्या विक्रांत साहेबांनी हे काय ठरवलं आहे. आबासाहेबांच्या फॅक्टरीचा असा लिलाव होऊ शकत नाही असं गोट्या इथे विक्रांतला म्हणत असतो. पण हा जो विक्रांत आहे ना तो गोट्याला म्हणत असतो की आता मला हा लिलाव करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. तर आता हे कामगार जे आहे ते बोलतात की नाही, असं आम्ही होऊच देणार नाही. तर आता इथे विक्रांत आणि उर्मिला त्या कामगारांना खूप काही सुनावतात, पण आता कामगार इथे शांत असतात. पण आता हे सगळं जाऊन आबांना सांगायचं असतं, जेणेकरून एकदा आबांना कळेल आणि आबाच काहीतरी निर्णय घेतील असं कामगारांनी ठरवलं आहे. तर त्याचनंतर आता इथे या विक्रांतने या आबांबद्दल आणि फॅक्टरीबद्दल खूप काही बोललं आहे. आता काहीही करा, आता तुम्हाला ही फॅक्टरी मिळणार नाही असं म्हणत आता दोघेही जण तिथून एकदम स्टाईलमध्ये निघून जातात. तर आता हे जे कामगार आहेत ना ते ठरवतात की चला आता आपल्याला आबांकडे जायला हवं. तर आता ते सगळेजण मिळून आता आबांकडे जायला निघतात आणि या विक्रांत आणि उर्मिलाला असं वाटतं की यांनी कुठला तरी गड जिंकला आहे. एवढे आनंदी असतात, कारण त्यांना आबांना, इंद्रांना आणि या राणीला दुःखी पाहायचं असतं. आणि हे सगळं पाहण्यासाठीच आता मुद्दाम विक्रांत आणि उर्मिलाने ही चाल खेळली आहे. तर आता इकडे हा जो इंद्रा आहे ना तो राणीला बोलतो की चल आपण तोंड गोड करूया. तर त्यानंतर आता इथे ते दोघेही जण उसाचा रस पिण्यासाठी तिथेच एका ठिकाणी थांबलेले असतात. तर आता दोघेही जण उसाचा रस वगैरे पिऊन आता घरी जाण्यासाठी निघतात. तर त्याचनंतर आता इथे ते घरी गेल्यानंतर इथे अजित जो आहे तो सगळ्यांना आवाज देतो की दादा आणि वहिनी आल्या आहेत, लवकरात लवकर सगळ्यांनी बाहेर या. तर आता सगळेजण तयार होऊन बाहेर आलेले असतात आणि इकडे आता इंद्राची गाडी देखील रेडी झालेली असते. इंद्राच्या गाडीला आता गाडीचं देखील औक्षण करायचं असतं. तर आता इंद्रा तो मान राणीला देतो आणि त्यानंतर आता सगळेजण गाडीपाशी येऊन थांबलेले असतात. इथे या अजितने इंद्राची गाडी मस्तपैकी सजवून ठेवलेली असते आणि इंद्राची ती गाडी खूप स्पेशल होती. तर त्यामुळेच आता इंद्राने ठरवलं आहे की या स्पेशल गाडीची पूजा माझी राणीच करेल. तर आता इथे सगळेजण त्या गाडीच्या समोर येऊन उभे राहतात. तर त्याचनंतर आता इथे राणी जी आहे ती इंद्राची गाडी पाहते आणि ती गाडी पाहूनच खुश होते. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की थांबा, औक्षण करण्याआधी 1 मिनिट थांबा. तर इंद्राने आता एका परातीमध्ये कुंकवाचं पाणी जे आहे ते मिक्स करून आणलेलं असतं, जेणेकरून आता या गाडीची पूजा आपल्या लक्ष्मीच्या पावलांनी होईल. तर त्याचमुळे आता ही लक्ष्मी जी आहे ना ती राणी असणार आहे आणि राणीच्या पावलांनी या गाडीची पूजा करायची आहे. तर आता इथे इंद्राने राणीला सांगितलं आहे की तू आता या पाण्यामध्ये पाय ठेव. तर आता राणी बोलते की काय या पाण्यामध्ये. तर आता राणीच्या लक्षात येतं की म्हणजे या गाडीवरती माझ्या पावलांचे ठसे असणार आहेत. तर आता राणी ही लगेचच त्या पाण्यामध्ये उभी राहते आणि त्यावेळी राणी बोलते की आता काय करायचं आहे सर. तर आता इंद्रा लगेचच सगळ्यांसमोर राणीला उचलतो आणि त्या पाण्यातून बाहेर काढतो आणि लगेचच त्या गाडीवरती तिच्या पावलांचे ठसे उमटवतो. तर आता इथे बाकीचे सगळेजण आनंदी असतात. ज्यावेळी इंद्राने राणीला उचललं होतं तर सगळेजण आनंदाने त्यांच्याकडे पाहून हसत असतात.
असतात आणि टाळ्याही वाजवत असतात. तर त्याचनंतर आता इंद्रा आणि राणीने दोघांनीही या गाडीची पूजा वगैरे केलेली आहे. तर आता राणीला हे पाहून प्रचंड आनंद होतो आणि सगळ्यात जास्त आनंद राणीच्या आई आणि बुवांना झालेला असतो, कारण आज त्यांच्या राणीला एवढा मान सन्मान मिळत आहे. तर त्यामुळे ते प्रचंड खुश असतात. तर त्याचनंतर इंद्रा आणि राणी, आबा, मालती या सगळ्या मोठ्यांचं दर्शन घेतात आणि थोड्याच वेळात आता सगळेजण बोलतात की चला आता आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ना ती गोष्ट करायला हवी, राणीचा गृहप्रवेश करायला हवा. तर आता असं म्हटल्यानंतर इथे आता सगळेजण राणीच्या पाठी चालू लागतात. इकडे राणी पुढे चालत असते आणि रत्नाई बोलते की चल राणी, आता सगळं काही झालं आहे, तू फक्त हे माप जे आहे ना ते ओलांडायचे आहे. तर आता राणी बोलते की ठीक आहे. तर आता रत्नाईने पुढे जाऊन राणीचं औक्षण केलं आहे आणि औक्षण झाल्यानंतर इथे राणी हे माप ओलांडणारच असते. तेवढ्यात आता इथे गोट्या धावत पळत आलेला असतो. गोट्या पळत आल्यानंतर लगेचच आबांना आवाज देतो की आबा आबा असं म्हटल्यानंतर सगळेजण मागे वळून पाहतात आणि त्याच वेळी आता राणीचा गृहप्रवेश जो आहे तो इथेच थांबतो आणि आता ते गोट्याला विचारू लागतात की गोट्या काय झाला आहे, तू एवढा धावत पळत का आला आहेस. तर त्यावेळी आता इथे गोट्या सांगू लागतो की आबा त्या विक्रांत सरांनी आपल्या फॅक्टरीचा लिलाव ठरवला आहे. हे ऐकता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आबांना सगळ्यात आधी खूप मोठा धक्का बसलेला असतो की आबा बोलतात की काय गोट्या तू काय बोलत आहे हे सगळं. तर आता आबाला गोट्या सांगतो की हो आबा मी हे खरंच बोलतो आहे, त्या विक्रांत सरांनी ते नोटीस लावली आहे की आता फॅक्टरीचा लिलाव होणार आहे. हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी आबांना आता लगेचच गरगरायला लागतं आणि आबा खाली पडायला लागतात. तेवढ्यातच मालती जी आहे ते आबांच्या जवळ जाते आणि आबांना सावरण्याचा प्रयत्न करते. आबांना बोलते की तुम्ही स्वतःला सावरा, हे पहा तर विक्रांतला आपण नंतर बघूनच घेऊयात, पण आधी तुम्ही स्वतःच्या तब्येतीला सांभाळा. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही, काही झालं तरी फॅक्टरीला माझ्या काही झालं नाही पाहिजे, कोणाच्या हातातही गेली नाही पाहिजे. ही फॅक्टरी माझ्या मेहनतीची आहे आणि एवढ्या मेहनतीने मी एवढा मोठा डोलारा उभा केला आहे आणि तो डोलारा मी असाच कुणाच्या हाती जाऊ देणार नाही. तर आता इथे इंद्रा जो आहे तो आबांना बोलतो की आबा तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, आपण पाहूयात ना, आपण बघूयात हा विक्रांत कसा काय या फॅक्टरीचा लिलाव करू शकतो. तर आता राणी जी आहे ती बोलते की पण सर आता सगळी जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे, म्हणजेच त्यांच्याकडे फॅक्टरीचे पेपर्स सगळं काही आहे, आपण कसं काय थांबवायचं त्यांना. तर आता इंद्रा बोलतो की राणी आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढूयात. तर आता कामगार देखील बोलतात की हो आपण हा लिलाव होऊच द्यायचा नाही, कितीही काही झालं तरी आम्ही आंदोलन करू, आम्ही तिथेच उपोषण करू, पण या फॅक्टरीचा लिलाव होऊच देणार नाही. तर आबांना सगळ्या कामगारांनी दिलासा दिला आहे, पण आबा तरी देखील म्हणत असतात की जर ही फॅक्टरी आपल्या हातातून गेली तर एवढे कामगारांच्या चुली कशा पेटतील आणि मला सांगा माझं स्वप्न मी असं धुळीला मिळू देऊ शकत नाही असं आबा म्हणत असतात की आत्ताच मला जाऊन हे सगळं थांबवावं लागेल असं आबा इंद्राला आणि राणीला सांगत असतात. त्यावेळी आता मालती, इंद्रा, राणी सगळेजण आबाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरी देखील आबा जे आहे ते खूपच इमोशनल झालेले असतात, कारण आबांसाठी ही जी फॅक्टरी आहे ना ती खूप महत्त्वाची असते. तर आता मालती म्हणत असते की अहो तुमच्या तब्येतीपेक्षा महत्त्वाची आमच्यासाठी काहीच नाही आहे, हे पहा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर त्याचनंतर आबा बोलतात की नाही मालती, ही फॅक्टरी ना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज बघ ना हे कामगार सगळे काही आपल्या जीवावर आहेत ग, म्हणजे बघ आज फॅक्टरी नसेल तर ह्या कामगारांनी कुठे जायचं, यांनी काय खायचं काय प्यायचं, बघ ना यांच्या तोंडाकडे जरा बघ. तर त्यावेळी आता मालतीला हे लक्षात येत असं की आबांचं हे जे काही कळवळ आहे ना ती सगळी कामगारांसाठी चाललेली असते. तर आता आबा बोलतात की जर फॅक्टरी असेल तर आपण असे 10 घरं उभे करू शकतो, म्हणूनच आता मी एक निर्णय घेतला आहे की मी हे घर विकणार आणि फॅक्टरी वाचवणार. तर आता मालती बोलते की काय तुम्ही हे सगळं काय बोलताय, हे पहा आत्ताच आपल्याला हे घराचा ताबा मिळाला आहे आणि तुम्ही पुन्हा हे घर विकण्याची गोष्ट करताय. तर आबा जे आहे ते बोलतात की मालती आपल्याला हे सगळं करावं लागेल. तर त्याचनंतर आता इथे सगळेजण ह्या गोष्टीचा विचार करू लागतात. इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही आबा मी बघतो काही करता येते का. तर आता इथे कामगार हे बोलतात की हो आबा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे, पुढील भाग नक्की पहा कारण उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.